पुणे पुन्हा हाय अलर्टवर। पुण्यात दहशतवादी घुसले। एटीएस सह पोलीस यंत्रणा सतर्क। रात्रीच्या वेळी जेव्हा सगळं पुणे शहर झोपेच्या अधीन झालं होतं तेव्हाच कोंढवा परिसराला छावणीचं स्वरूप आलं। देशविरोधी कारवाई होण्याची शक्यता असल्यानं पुणे पोलिसांनी एटीएसच्या पथकानं 25 ठिकाणी छापेमारी केली। 2023 मध्ये याच कोंढव्यामध्ये बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। संशय असल्यामुळे एटीएसनं पुन्हा याच भागात दहशतवादी नेटवर्कचा शोध सुरू केला। एटीएस, पुणे पोलीस आणि केंद्रातील सुरक्षा यंत्रणांचं संयुक्त ऑपरेशन मध्यरात्री सुरू झालं। आय लव्ह मोहम्मद चळवळीतून पुण्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न असल्याचा एटीएसला संशय होता। काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली। त्यांच्याकडून मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रही जप्त करण्यात आली आहेत। तसंच व्हिसा संपलेल्या परदेशी लोकांनाही एटीएसनं ताब्यात घेतलंय। दरम्यान पीएफआय संघटनेशी संबंधित सिद्दीकी याच्या घरावर एटीएसनं कारवाई केली। पीएफआय संघटनेचा पदाधिकारी आहे सिद्दीकी, याच्या घरामध्ये सध्या एटीएस आणि पुणे पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो कोंढवा परिसरामध्ये पाहायला मिळतोय। राज्यभरातील एटीएसचे अधिकारी 3 दिवसापासून या ठिकाणी पाळत ठेवून होते आणि रात्री ही मोठी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। मुळात कोंढवा परिसरात ठिकठिकाणी आय लव्ह मोहम्मद आणि इस्लाममध्ये संगीत हराम आहे अशा आशयाचे पोस्टर्स लागल्यानं समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय एटीएसला आहे। त्यामुळे सर्च ऑपरेशन केलं। याआधी एटीएसनं कोंढवा परिसरातील आयसीशी संबंधित 3 दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं। त्यामुळे सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय? एटीएस आणि पोलिसांच्या चौकशीनंतर काय समोर येतं याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। सागर आव्हाड, साम टीव्ही न्यूज, पुणे।